आणि आता देशाच्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला धक्का देणारी एक बातमी आहे। महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 16 वाघ दगावल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे। 2017च्या पहिल्या 6 महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 16 वाघ दगावलेत। यापैकी 12 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झालाय तर 4 वाघांची शिकार झाली आहे। 2010 ते 2017 दरम्यान राज्यात तब्बल 95 वाघांचा मृत्यू झालाय। त्यातल्या 31 वाघांची शिकार झालेली होती। महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेशमध्ये 13 वाघ दगावलेले आहेत तर कर्नाटकात देखील 13 वाघांचा मृत्यू झालाय। मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ दगावल्यानं महाराष्ट्रातल्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला मोठा धक्का लागलेला आहे। महाराष्ट्रात एकूण वाघांची संख्या 202 आहे। पैकी 16 वाघांचा मृत्यू मागच्या 6 महिन्यात झालाय। मध्य प्रदेशात 308 वाघ आहेत एकूण, त्यापैकी 14 वाघांचा मृत्यू झालेला आहे। कर्नाटकात एकूण 406 वाघ आहेत आणि 13 वाघ मागच्या 6 महिन्यात दगावलेत। उत्तराखंडमध्ये वाघांची संख्या आहे 340, पैकी 11 वाघांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। आणि वाघांच्या या मृत्यूसंदर्भात पर्यावरण तज्ञांनी काय मत व्यक्त केलंय ऐकूयात। इथे मोठ्या प्रमाणात क्रॉप डॅमेज जे होतं आणि हे क्रॉप डॅमेज वाचवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतो आणि या प्रवाहामध्ये जे काही हरबी तृणभक्षी प्राणी आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी हे करंट जेव्हा सोडलेला असतो त्यातही वाघ इथे मेलेले आहेत। तर शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जे काही शेतपीक नुकसान होण्याचा जो प्रकार वनव्याप्त जे काही गावं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना ही मोठी समस्या आहे आणि अस्माने आणि सुलतानी संकटातूनही यांचं पीक वाचलं तरी पण शेवटी वन्य प्राण्यांकडून हे पिकांची नासधूस होते। ते वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये या शेतकऱ्यांकडून या वाघही मेला जातो।